number 11, internal resistance of the cell. Means here we have to determine the internal resistance of the given cell. In this experiment, apparatus used is here battery eliminator, then here is cell, positive terminal and negative terminal, resistance box, gallon meter, plug key, here is tap key used, and here rheostat, and this is potentiometer bridge where A point and B point. According to this circuit, here already connections are connected. That means by using this circuit diagram, here connections are started from A point. Here there are 3 points. इथून आपण 3 पॉइंट्स घेतोय की ज्यामध्ये इथे पहिलं जे टर्मिनल आहे ते रेजिस्टन्स बॉक्स पासून इथे प्लग कीला आणि की पासून रेड कलरची वायर जी आहे ती इथे गॅलॉन मीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि गॅलॉन मीटरच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून इथे हे जे कनेक्शन आहे ते इथे जॉकीला दिलेलं आहे. हा इथला पार्ट इथला वरचा कंप्लीट केला आणि मीनवाईल आपण जे दुसरं टर्मिनल जे दिलेलं आहे की ज्यामध्ये सेलच्या पॉझिटिव्ह पॉइंट, सेलचा निगेटिव्ह पॉइंट गॅलॉन मीटरच्या इथे निगेटिव्हला म्हणजे गॅलॉन मीटरच्या निगेटिव्हला इथे 2 कनेक्शन्स तुम्हाला इथे दिसतील की ज्यामध्ये इथे तुम्हाला गॅलॉन मीटरच्या निगेटिव्हला एक पॉइंट प्लग की आणि दुसरा पॉइंट सेलच्या निगेटिव्ह पासून. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे राहिलेलं तिसरं टर्मिनल जे आहे ॲज पर द सर्किट डायग्राम बॅटरीच्या पॉझिटिव्ह पासून इथं परत बॅटरीच्या निगेटिव्हला दुसरं टर्मिनल आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे प्लग कीला आणि प्लग की पासून इथे हा रिओस्टॅटचा बेस पॉइंट येईल. रिओस्टॅटचा दुसरा जो बेसचा पॉइंट आहे की जो इथे सर्किटमध्ये घेतलेला नाहीये त्यामुळे तो लेफ्ट केलाय आणि नंतर रिओस्टॅटचा व्हेरिएबल पॉइंट की ज्यामध्ये एरोनी इंडिकेट केलेला हा जो पॉइंट आहे जिथे की हे कनेक्शन इथं आपण घेतलेलं आहे की जे ब्रिजच्या इथं बी पॉइंटला ब्रिजच्या बी पॉइंटला इथं कनेक्ट केलेला आहे. ह्या सर्किट डायग्रामनुसार एकदा कनेक्शन कंप्लीट केल्यानंतर आपण हा सप्लाय इथं काय केला स्टार्ट केला. त्यानंतर इथे तुम्हाला K2 जी की आहे ही की ओपन ठेवली आणि K1 की क्लोज करून इथे ह्या जॉकीच्या साह्याने A पॉइंटला एकदा आपण टच केला, बी पॉइंटला टच केला, दोन्ही साईडला डिफ्लेक्शन आहे आणि त्यानुसार L1 जो आहे तो आपण पहिला इथं लेंथ बॅलन्सिंग लेंथ व्हेन K2 की इज ओपन यासाठी जर आपण ती बॅलन्सिंग लेंथ बघितली तर इथे ती बॅलन्सिंग लेंथ जी येते ती इथे तुम्हाला बॅलन्सिंग लेंथ फॉर व्हेन K2 की इज ओपन यासाठी ती लेंथ इथे बरोबर 0ला डिफ्लेक्शन आला आणि इथे तुम्हाला जी मिळेल ती हा 100, 200 आणि 264 म्हणजे बॅलन्सिंग लेंथ जी येईल इथे तुम्हाला L1 when K2 key is open to here 60 260 करेक्ट आहे आणि त्यानंतर पुढे इथं ऑलरेडी ह्या दिलेल्या ह्याच्यामध्ये 310 आलेली आहे पण आता आपण जे एक्सपेरिमेंट करतोय त्यासाठी 260 आली आणि नंतर रेजिस्टन्स बॉक्स मधले आपण 4 वेळा रेजिस्टन्स काय करतोय चेंज करतोय आणि त्यासाठी बॅलन्सिंग लेंथ घेतोय. मग इथे आता दोन्ही पण ही प्लग की ॲज वेल ॲज टॅप की क्लोज करून इथे तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला इथे ही की काय केली आपण क्लोज केली हा इतका रेजिस्टन्स याच्यामध्ये ठेवला दोन्ही पण की क्लोज केल्या परत एकदा ए पॉइंटला टच करा बी पॉइंटला टच करा आणि त्यासाठी तुम्हाला इथं L1 साठीचं रीडिंग घेत असताना इथे हा बॅलन्सिंग लेंथ येईल 0ला बरोबर डिफ्लेक्शन
इथं बरोबर 0ला गॅलॉनमीटरचा पॉईंट स्थिर होतो आणि इथे जे रिडिंग येईल दॅट इज कमिंग 74. अशा पद्धतीनं इथे तुम्हाला L2 पहिल्या 10 इतका रेजिस्टन्स असताना L2 जो आलेला आहे की जो इथे आपण घेताना घेतलेला आहे इथे 74 आणि परत नंतर मग सेम 2 कीज काय करायचे इथं क्लोज करा. 20 इतका रेजिस्टन्स ठेवायचा. परत पुढचा रिडिंग तुमचं इथं काहीतरी 84 येईल. 30 इतका रेजिस्टन्स बॉक्स मधला रेजिस्टन्स ओहम मध्ये सेट करा. इथे काही जे रिडिंग येईल ते एक 94 वगैरे येईल. त्यानंतर 40 साठी अशी वेगवेगळ्या असणाऱ्या रेजिस्टन्स साठी 4 रिडिंग काय केली आपण इथं घेतली आणि रिडिंग नंतर इथे फॉर्म्युला दिलेला आहे. दॅट मीन्स इंटरनल रेजिस्टन्स R इज इक्वल टू L1 मायनस L2 मल्टिप्लाय बाय करस्पॉन्डिंग S अँड डिवायडेड बाय L1. Here L1 minus L2, L1 is here 260 minus L2 is 75 and here bracket multiply by 10 आणि परत पुढे divided by corresponding L1 means 260. ह्या दोन्हींचं तुम्ही पहिल्यांदा काय करायचं सबस्ट्रॅक्शन करा आणि सबस्ट्रॅक्शन करून इथे तुम्हाला 185 multiply by 10 and divided by 260. परत एकदा 1850 डिवायडेड बाय 260 आणि ह्या दोन्हींच्या ज्या असणारे ज्या स्टेप्स आहेत की ज्यामध्ये अँटीलॉग ऑफ लॉग 1850 मायनस लॉग 260 परत ह्या दोन्हींच्या लॉगांची काय करायची इथं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक याची येईल 3.18चा 5 आणि 0 मध्ये तुम्ही लॉग जो बघताय की ज्यामध्ये 18चा 5 मध्येच डायरेक्ट तुम्ही बघू शकाल. 18चा 5 मध्ये इथे तुम्हाला जो लॉग येईल 2672 मायनस इथे परत कॅरेक्टरिस्टिक याची 2 येईल आणि 26चा 0 मध्ये जर तुम्ही बघितलात तर 4150 येईल. ह्या दोन्हींची तुम्ही परत काय कराल सबस्ट्रॅक्शन कराल की ज्यामध्ये इथं 2 त्यानंतर इथे 2 त्यानंतर इथे 5 त्यानंतर इथे 8 परत 1 इथे येईल 3 मायनस 3 0 असा येईल आणि परत 85चा 2 आणि 2 मध्ये अँटी लॉग जर बघितला तर इथे तुम्हाला अँटी लॉगॅरिथम 85चा 2 मध्ये 7112 आणि इथे परत 2 मध्ये जर बघितला तर इथं 3 आहे म्हणजे 7115 असा येईल अँटी लॉगॅरिथम आणि परत इथे 0 आहे म्हणजे 0 मध्ये 1 मिळाला एका घरांतर डेसिमल पॉईंट मीन्स इथं आरची व्हॅल्यू ओहम मध्ये ही पहिलं कॅल्क्युलेशन येईल. सेम कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स तुम्ही 2 नंबरच्या कॅल्क्युलेशनसाठी वापरायच्या. सेम कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स तुम्ही 3 नंबरच्या असणाऱ्या रिडिंगसाठी वापरा आणि 4 नंबरसाठी वापरा आणि फायनल जो येईल तो इंटरनल रेजिस्टन्स जो आहे 4 इंची बेरीज करायची आणि त्याला डिवायडेड बाय 4 करा आणि रिझल्ट दॅट मीन्स इंटरनल रेजिस्टन्स ऑफ गिवन सेल इथं 44 आलाय. इथं असताना ह्या कॅल्क्युलेशनचा जर तो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल जर कॅल्क्युलेट करत असाल तर 7.1 हा पहिलं रिडिंग आलंय. दुसरं सुद्धा अराउंड 7 येईल. तिसरं सुद्धा अराउंड 7.5 वगैरे येईल आणि 4 इंची बेरीज करून डिवायडेड बाय 4 केल्यानंतर जो फायनल रिझल्ट येईल दॅट मीन्स हिअर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल विच वन हिअर वी हॅव टू नोट डाऊन.